तर पनवेल महानगरपालिकेची निवडणूक सुद्धा काल पार पडली। 56% इतकं मतदान झालं। थोड्याच वेळात इथं सुद्धा मतमोजणीला सुरुवात होणार आहे। भारत गोरेगावकर यांनी घेतलेला हा आढावा आपण पाहूया। मोजणी केंद्रावरती आपण आहोत। कशा पद्धतीचं चित्र या ठिकाणी आपण दृश्यातनं पाहू शकताय। सध्या आपण जे आहोत ते कामोठे परिसरामध्ये आहोत। याच ठिकाणी एकूण 3 प्रभागातली मतमोजणी होणार आहे आणि आपण जर पाहिलं तर या मुख्य रस्त्यावरची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेली आहे। सर्वत्र आपण जर पाहिलं तर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। केवळ नवी मुंबईच नाही तर राज्यातल्या इतर जिल्ह्यातील अतिरिक्त बंदोबस्त देखील या मतदान प्रक्रिया आणि मतमोजणीसाठी मागवण्यात आलं होतं। मतदानाची टक्केवारी जर आपण पाहिली तर 5:30 वाजेपर्यंत सरासरी 56 ते 58% इतकी मतदान झालेले आहे आणि अर्थातच आज सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे ते मतमोजणीकडे। या निवडणुकीमध्ये भाजप महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत झाली होती। एकूण 78 जागा आहेत, त्यापैकी 7 जागांवरती उमेदवार बिनविरोध निर्वाचित झालेले आहेत। त्यामुळे 71 जागेसाठी हे मतदान झालेलं आहे। एकूण 5,54,000 इतके मतदार असताना काल जर सरासरी पाहिलं तर 3,08,000 इतक्या मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि त्यामुळे झालेल्या मतदानातून आता हे पारडं कुणाचं जड ठरणार आहे, महायुतीचं की महाविकास आघाडीचं, हे थोड्या वेळातच कळेल। मात्र प्रत्यक्ष मतदानाला आता थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट ओम गोरेगावकर सह भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, पनवेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।